जय शिवराय मित्रांनो, सकाळी रिक्षावर निघताना रिक्षामध्ये पाण्याची बॉटल ठेवली आणि सीट नीट बंद करून घेतली. मग रोज सारखं पेट्रोलवर गाडी चालू केली. नंतर मग महाडला आलो आणि आपण काल सीएनजी न टाकताच घरी गेलो होतो, म्हणून आता आल्या डायरेक्ट सीएनजी पंपावर गेलो. पंपावर पोहोचून रिक्षामध्ये सीएनजी फुल करायला लावला. मग मस्त सीएनजी फुल करून घेतला. तिथून मग स्टँडवर येऊन रिक्षा नंबरात लावली. मग बोला आता गाड्या कधी हलतील, आपला नंबर कधी येईल, तोपर्यंत लुडो खेळत बसूया. मग मित्रांसोबत रिक्षामध्ये लुडो खेळायला बसलो होतो. थोड्या वेळाने गाड्या हल्ल्या. गेम बाजूला सोडून मग गाडी पुढे घेत होतो. आता या दोघांनी मिळून मला लुडो मध्ये हरवलं होतं. आता दोघांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजेच ना, म्हणून दोघांना एक एक टाप दिली. थोड्या वेळाने आपण एक नंबरला आलो होतो. नंतर आपण भाडा घेऊन गेलो होतो तर अचानक पावसाने सुरुवात केला. आधीच रिक्षातून सर्व काढलेलं आहे, म्हणजे पाऊस गेला म्हणून गाडीचे पडदे काढून टाकले. वायपर उन्हात कडक होतात म्हणून तो पण ठेवला नाही काचेवर. स्टँड येऊन मग जरा गाडी फुसून घेतली. हे असे डाग पावसामुळे गाडीवर राहून जातात. नंतर ऊन पडला होता आणि तेवढ्यात कुल्फीवाला पण आला होता. मग मित्रासोबत कुल्फी खाण्यासाठी गेलो होतो. नंतर मग भाडा घेऊन नडगावला गेलो होतो. तसाच मग तिथून जात होतो स्टँडला. मित्रांनो, आपले हे रोजचे मिनी ब्लॉग आणि कॉन्टेंट तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इथे पाऊस लागतोय की नाही ते पण सांगा. स्टँडवर येऊन कट्ट्यावर आपल्या गाडीच्या बाजूला बसलो होतो. आता कुठचा भाडा लागतोय त्याची वाट बघतोय. भाडा लागला छत्रपती शिवाजी महाराज चौकातला. आता हा शेवटचा भाडा.